हीच आहे, हिनीच खून केलाय. हीच खुनी आहे, हीच खुनी आहे. हो 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 मी खून केलाय. हो मी खून केलाय. जज साहेब मी मान्य करते. मला मान्य आहे की मी खून केलाय. मी कबूलच करते. मग कशासाठी हा सगळा खेळ? कशासाठी हे माझे धिंडवडे पुन्हा पुन्हा? मी त्याला मारलंय. अगदी समाधान होईपर्यंत घाव घातलेत मी. जज साहेब, सरळ एका रेषेत जगत होतो आम्ही. कुणाचं काय मागत होतो? एकटी बाई म्हणजे कितीही झाकली तरी उघड्यावर पडलेली, ज्याचा त्याचा हाच प्रयत्न की ही कधीतरी हाताला लागेल. श्वापदे सगळे आसपास, जंगलचा कायदा. जज साहेब, मी आणि माझी मुलगी स्नेहा, आम्ही दोघीच एकमेकींचा आधार. माद्याच आम्ही, ज्यांच्या कळपाला नराचं संरक्षण नाही आणि मग पुढे कसलंच संरक्षण नाही. तुमच्या या कायद्याचं सुद्धा नाही. सगळं विस्कटवून टाकलं त्यानं. माझा जन्म, आज मी ते आले, आक्रोश केला, भांडले, पण काय झालं? काहीच झालं नाही. न्यायालयाला कायदा कळला, पण न्यायाचं काय? इथल्या पळवाटांचा फास बसतो माझ्यासारखीच्या नरडीवर. आणि मग उरतं काय जज साहेब? जंगलचा कायदा तर जंगलचा कायदा. तुम्ही सोडलं तो त्याला, पण मी कशी सोडू? स्वतःची कातडी वाचवण्यासाठी माझ्या चरित्रावर घाला घातला त्याने. मी काय करू साहेब? माझा जीव कसा शांत होईल? माझ्या पोरीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. मेंटली रिटार्डेड झाली ती. वेडी होऊन रस्त्यावर फिरले मी. मी काय करणार होते जज साहेब? मी त्याला मारणार नव्हते तर काय करणार होते? का नको मारू मी त्याला? जज साहेब, तुम्ही मला फासावर द्या. तुम्ही मला फासावर द्या. हे असलं नंतराचं जगणं नको आहे मला. तुम्ही मला फासावर द्या. आई शपथ सांगते, इथून सुटले ना तर पुढचा खून मी या माणसाचा करेन. जज साहेब, याने खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं केलं. याने न्यायदेवतेचा अपमान केला. याने स्वतःच्या वकिली पेशेचा अपमान केला. मला फासावर द्या साहेब, नाही तर मी या माणसाचा पण खून करेन. मी खून करेन या माणसाचा सुद्धा. मला फासावर द्या साहेब. मला फासावर द्या. मला फासावर द्या साहेब. मला फासावर द्या. साहेब, आज जे माझ्या बरोबर घडलंय ना, ते तुम्हा सगळ्यांबरोबर घडलंय. पण तुम्ही शंड आहात. पण मी लढणार आहे. मी लढणार आहे.